संविधानाच्या नुसार या देशामध्ये जनतेचा विकास व्हावा म्हणून जर कुठला प्लॅनिंग असेल तर ती प्लॅनिंग आहे शेतकरी कामगार पक्षाचा दाभाडी प्रबंध. दाभाडी प्रबंधामध्ये काय सांगितलं जातं? समान काम समान वेतन, समान काम केलं तर समान वेतन दिलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो या सहकार माफियांनी साखर माफियांनी काय केलं? ऊसतोड कामगारासाठी हार्वेस्टर नावाचं एक यंत्र मार्केटमध्ये आणलं. हार्वेस्टर यंत्राची किंमत आहे 1 कोटी रुपये. गव्हर्नमेंट देणार आहे 50%, कारखाना देतोय 25% आणि त्या खरेदीदाराला घालायचे 25%. आणि त्या यंत्राने तोडलेल्या उसाला भाव दिला जातो 400 रुपये. आणि माझ्या मजूरदारांना काम करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना मात्र दिला जातो फक्त 310 रुपये. मग समान काम आणि समान वेतन आहे का? म्हणून आपल्या विकासाचं नेतृत्व फक्त शेतकरी कामगार पक्ष करणार आहे. तुम्हाला दुसरी गोष्ट या ठिकाणी मला सांगायची वाटते, बांधवांनो, या ठिकाणी मुस्लिम समाज बराचसा आहे. सच्चा समिती लागू कोण मांडलं? फक्त शेतकरी कामगार पक्षाने भूमिका घेतली. सच्चा समिती लागू करावी, मुस्लिम समाजाचा विकास झाला पाहिजे. माळा समाज असेल, नसाळ समाजाचे कास्ट सर्टिफिकेट ते देत नाही. या ठिकाणच्या या मंचावर आव्हान करतो की त्या तहसीलदाराला, या अमरावतीच्या कलेक्टरला भल्या बोलाने या माणसांचे हातामध्ये कुळदारांचे कास्ट सर्टिफिकेट काय योजनेचे कागदपत्र देत नसतील तर या माणसाचे हात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तुझ्या घरापर्यंत गेली यायला कमी होणार नाही. ही चेतावणी मी या ठिकाणी देतो. बांधवांनो, आणि टाळ्या वाजून चालणार नाही. आम्ही टाळ्या वाजवण्यातही मजबूर असतो. काय चांगलं झाले टाळ्या वाजवतो, घडला जातो, विसरून जातो. पुन्हा काय करायचं हे ठरवत नाही. पुन्हा काय करायचं हे ठरवलं पाहिजे. नाहीतर अलीकडचे भाव कसे झालेले आहे. भारत देश स्वतंत्र झाला, गणतंत्र झाला म्हणून आम्ही झेंडा फडकवतो, अनेक गोष्टी करतो. खरंच भारत गणतंत्र झाला. इथं जर तुमचे मुलं कुणी असतील तर तुम्हाला सांगतो, दरवर्षी 89 लाख पोरं डीएडचे बेकार आहेत. डीएडचे पोरं बेकार, नोकरी नाही, 4 वर्षापासून त्याची परीक्षा नाही. आणि घेतली तर काय केलं जातं? त्या पोराला 3000 रुपये मानधन दिलं जातं. अरे पृथ्वीराज चव्हाणच्या बुटाची किंमत आहे 5 ते 5,500 रुपये आणि त्या डीएडच्या पोराला 3000 रुपये कसं काय लागणार? त्याचा विचार तुम्ही करणार आहेत का नाही? आता जर विचार करायचा असेल तर तुम्हाला सांगतो, माझ्या पाठीमागे घोषणा द्या, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा. पुन्हा करणं काय गरजेचं आहे? तुम्हाला सांगतो की माणसं दर 5 वर्षाला येऊन आपली दिशाभूल करतात. आपल्या मुलांना बर्बाद करण्याचं षडयंत्र केलंय. दारूची बाटल्या, जप्ती, मटण, दारू वाटून पोरं सगळे बर्बाद केले. आम्ही पोरांना हळजायचं, आम्ही पोरांना मोठं करायचं आणि बदमाशांना येऊन आमच्या पोरांना बर्बाद करायचं. तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे. महिलांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आपले मुलं काय करतात यावर लक्ष द्या. कोणत्या पक्षामध्ये जात आहेत याच्याकडे लक्ष द्या. तो पक्ष निष्ठावान आहे का? मला इथं उभारलेल्या एकाही माणसाला सांगावं, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या एकाही माणसाला भ्रष्टाचार केला नाक घासून जातो तुमच्या या नातीला. माझ्या पक्षाचा कुठलाही आमदार असेल, कुठलाही मागे झालेला खासदार असेल, त्यांनी कधीही भ्रष्टाचार केलेला नाही. आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, बघा सगळं भ्रष्टाचाराचं सगळं बेसमाच्या पलीकडे होऊन गेलेलं आहे. म्हणून हे बदललं पाहिजे. मग बदलायचं असेल तर आपला विचार आला पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो, बऱ्याच वेळेस आमची 5 वर्षाला दिशाभूल केली जाते साहेब. 5 वर्षाला कशी दिशाभूल केली जाते? काय आहे
करणारा गद्दार पाहिला मी. ही गद्दार ठेचणार आहे का नाही तुम्ही? मताचा भाव करणारे गद्दार तुम्ही ठेचणार आहेत का नाही? आणि जर ठेचणार असाल तर तुम्हाला पुढे यावं लागेल. पुढे येत असताना जाता जाता तुम्हाला मला फक्त सावध करायचंय. आणि कार्यकर्त्याचं काम काय आहे? पक्षाच्या कार्यकर्त्याचं काय काम आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वर्षभर काम करणं गरजेचं आहे. त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नसेल तहसीलमध्ये जा, त्याच्या देवालयाच्या योजना असतील किंवा DRDच्या योजना असतील, बँकेमध्ये त्यांनी टार्गेट पूर्ण केले का नाही, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल, त्याच्या काही गेल्यात का नाही, परित्यक्ता महिला जर कुणी असेल त्या महिलेला पैसे मिळतात का नाही, 60 वर्षाची महिला असेल तिला पैसे मिळतात का नाही. तुम्हाला आजचा धोका सांगतो. आता सध्याचा धोका काय आहे? शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचंड प्रयत्नाने रोजगार हमी योजना या देशाला दिली. रोजगार हमी योजना, त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आज केंद्र सरकार तुमच्या खात्यावर पैसे टाकणार आहे आणि ICICI बँकेचे ATM कार्ड या रोजगाराला दिलं जाते. मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ज्या माणसांचे नाव रोजगाराच्या कार्डावर नाहीत अशांना ATM कार्ड दिलं जातंय आणि मूळ रोजगार तुम्ही काम करणारे माणसं तुम्हाला मात्र ATM कार्ड नाही, तुम्हाला त्याचा पत्ता नाही, बचत गटाला पैसा नाही. हे सगळं बदलायचं असेल तर पुढे यावं लागेल. माय मावल्यानं नसतं मान हलवून चालणार नाही. तुम्ही मान हलवा मला दिसलं, पण मान हलवून पुन्हा आणखी जर तीच चूक केली तर आपल्या कायावर पुन्हा वेळ काढून घेतल्यासारखा होईल. एवढंच बोलून मला जाता जाता एक म्हणायचंय, फोडा आणि झोडा. इथल्या सरकारची नीती आहे ही इंग्रजाची नीती नाही, ही त्या देशाची मूळ नीती आहे. जातीच्या नावावर फोडायचं. मुस्लिम मधला समजा पिंजारी एकीकडे आहे, भागवान एकीकडे आहे, आणखी दुसरा एकीकडे आहे. सगळ्या जातीचं राजकारण करून तुम्हाला फोडतात आणि पुन्हा जोडतात. म्हणून आपण जातीच्या नावावर बाजूला जाऊ नका. आपले सर्वांचे प्रश्न एक आहे. म्हणून दलित असतील, भटके असतील, विमुक्त असतील, ह्या सर्वांना एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. त्याचं कारण एक आहे, तुम्ही अतिशय मौल्यवान माणसं. तुमचा बच्चू कडू जर एका बाजूला उभारला, आणखी कुठला देशमुख जर एका बाजूला उभारला तर होतंय काय? तुमचं मतदान अतिशय महत्वाचं आहे. हा बच्चू कडू आणि दुसरा जो कोणी एखादा माणूस जर उभारला तर हे स्वतःच्या बळावर, पैशाच्या बळावर, समजा ह्याला 50,000 आणि ह्याला 50,000 जर मतदान मिळाले तर माझा भटका विमुक्त समाज, माझे मला असेल नजार समाज, आदिवासी समाज, तुमचं मतदान हे पासंगाचं मतदान आहे. पासंग कळतं ना, तराजू मधलं पासंग. समजा 50,000 इकडल्या तराजू इकडल्या तराजू मध्ये पडले आणि आपल्या भटके विमुक्तांचे 4 दाणे एका ज्या पारड्यामध्ये पडतील त्या पारड्याचा विजय असतो. म्हणजे विजय हा तुमच्या मताचा असतो. आणि शरद पवारचा मार्ग देखील सत्तेचा ओबीसी, भटके, विमुक्त, दलित, आदिवासीच्या माध्यमातून गेलेला आहे. तो मार्ग आता आणून पाळावा लागेल. तुम्हाला माहित असेल शरद पवार म्हणजे अतिशय मोठ्या गुण आहे. शेळी आणि मेंढ्याचं नेतृत्व करणारा हा नांदगा म्हणायला काही हरकत नाही. कारण नांदगा आणि शेळ्या मेंढ्याचं नेतृत्व म्हणजे कसं कधीच होऊ शकत नाही. म्हणून जाताना मायगावल्यानो पुन्हा आपल्याला जर स्वप्न साकार करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आमचे विवेक भाई बसलेले आहेत. आमदार विवेक भाई बोलतात कमी आणि प्रचंड प्रमाणामध्ये काम करून दाखवतात. म्हणून विवेक भाईच्या बद्दल बोलत असताना मी म्हणतो, विवेक भाई जब चलते हैं, हमारा विवेक जब चलता है तो देखने वालों का दिल मचल मचल जाता है. हमारा विवेक जब चलता है तो देखने वालों का दिल मचल मचल जाता है. हमारा विवेक जब ठहरता है तो तूफान ही ठहर जाता है. विवेक को बदलने की कोशिश मत करना कांग्रेस वालों. विवेक को बदलने की कोशिश मत करना कांग्रेस वालों. जब विवेक बदल जाता है तो इतिहास बदल जाता है. आणि हा इथल्या मतदारसंघाचा पुन्हा इतिहास बदलण्यासाठी आमदार विवेक पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. अवघ्या 2 मिनिटांमध्ये मात्र मी या ठिकाणी थांबवणार आहे. जाताना फक्त तुम्हाला एवढं सावध करायचं आहे, इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सावध करायचं आहे. सगळ्या युनिटला आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करत असताना मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही एवढी लक्षात ठेवा, जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेस लोक आपल्याला फोडण्यासाठी तयार असतात. ही बाजूला गेले पाहिजे. म्हणून ही लोक बाजूला कसं सांगता येईल अशा यंत्रणा तयार राहतात. तेव्हा असं कसल्याही आमिषाला बळी पडू नका. कारण आपला जेव्हा विजय होतो त्याच वेळेस आपल्या पराजयाच्या छाया मात्र पाठीमागे येत असतात.
सर्व बसलेल्या भटक्या मुक्तांना देतो आणि शिकाऱ्याची जागा इथला तुमचं नेतृत्व करणाऱ्या गद्दार नेतृत्वाला देतो। शिकाऱ्याची जागा इथलं गद्दार नेतृत्व करणाऱ्याला देतो, हरणाची जागा मी तुम्हाला देतो। एवढंच आता म्हणत त्या हरिण आणि शिकारी दोघं एकत्र आले आणि शिकारी काय म्हणाला हरणाला, मी तुला मारून तुझं मांस खाणार आहे, तुमचं जीवन बदलून जाईल। अशा अनुषंगाचा विचार या कथेच्या माध्यमातून आहे। शिकारी म्हणाला हरणाला, तुला मारून तुझं मी मांस खाणार आहे। तुमचं एखादी पोरगं जर काम करू लागलं तर गुंड असणारी माणसं म्हणतात बच्चों को जरा संभालो नहीं तो देखो, बऱ्याच वेळेस असं होतं। पण हरिण विचार, शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचं, आमच्या पाठी पांडव आमदारांच्या विचाराचं, ते म्हणाले शिकाऱ्याला, अरे कोण तुझ्या वाहनात मी मरणार नाही। ते ठरल्याप्रमाणे हरिण विचार एका दिवशी जंगलामध्ये पाणी प्यायला गेलं तळ्यामध्ये आणि शिकारी हरणाला मारण्यासाठी बाण घेऊन आले आणि एका झाडाच्या बुंद्याला बसलेले होते। हरिण पाणी प्यायला गेल्याबरोबर शिकाऱ्याने बाण मारला, हरिण टणकून उडी मारला आणि जंगलामध्ये निघून गेलं। पुन्हा हरिण पाणी प्यायला गेलं, पुन्हा बाण मारला, पुन्हा हरिण पळून गेलं। तेव्हा शेवटी मग त्या शिकाऱ्याने विचार केला, एकट्याला हे हरिण सापडत नाही, मरत नाही, आणखी 2-3 शिकारी बोलवू आणि 2-4 शिकारी त्या ठिकाणी बोलवले गेले आणि शिकाऱ्याने पुन्हा मग त्या हरणाला एकाच वेळी 4 बाण मारले। चुकून एक बाण हरणाच्या डाव्या मांडीमध्ये लागला, रक्ताच्या चिलटांड्या होऊ लागल्या। हरिण तसंच बिचारा धावत धावत जंगलामध्ये गेलं आणि जंगलात जाऊन एका झाडाच्या बुंद्याला पडलं। शिकारी मागे जाऊन सारखं सारखं नाक काढून त्याच्या जवळ गेले आणि मोठमोठ्याने हसू लागले, बघ तुला मारलं का नाही, तुझा आता आम्ही मांस खाणार। जसं शेतकऱ्याची कत्तल केली जाते, शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची कत्तल केली जाते, आर्थिकदृष्ट्या कत्तल केली जाते, तशा पद्धतीने हरणाला म्हणू लागला शिकारी, तुला मारलं का नाही, आता तुम्ही मांस खाणार। त्यावेळेस हरणानं दिलेलं उत्तर माझ्या शेतकरी कामगार पक्षासाठी माझ्या शिकारी म्हणतो, तुला मी मारलं का नाही, तुला आता खातो। त्यावेळेस हरिण म्हणाले, अरे कोण तू काय मला मारणार होता आणि तू काय माझ्याजवळ येऊन पोहोचला असता, जर माझं रक्त जर असं सांगत आलं नसतं तर तू माझ्याकडे येऊन पोहोचला नसतास। माझ्या रक्तानं माझ्याशी गद्दारी केली म्हणून माझा पराजय झाला। जेव्हा आपलं रक्त आपल्याशी गद्दारी करतं त्यावेळेस आपला पराभव होतो। म्हणून माय मौल्यानो बांधवानो, आता शपथ घ्या की माझं रक्त आता सांडलं तर आमच्या विकासासाठी सांडेल, माझं रक्त गद्दारी करणार नाही, माझं रक्त सांडलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या लाल भावट्यासाठी सांडेल, माझं रक्त सांडलं तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटलासह आमदार विवेक पाटील, आमच्या सर्व सभागृहामध्ये बसलेल्या सर्व आमच्या आमदारांचे हात बळकट करण्यासाठी सांगावं। एवढी भूमिका या ठिकाणी घेतो आणि पुन्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जाणार आणि यानंतर आदरणीय विवेकजी पाटील साहेब आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपले प्रश्न सुटतील, तुम्ही साथ द्या आणि अशाच पद्धतीने या ठिकाणच्या युनिटला देखील पुन्हा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय क्रांती, लाल सलाम। त्यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केले व भविष्यातही असेच त्यांचे मार्गदर्शन लाभत राहो। तर इथे शेतकरी कामगार पक्षाच्या दलित भटके युवक आदिवासी जोडो अभियान जे या ठिकाणी चांदोबाचं नियुक्ती घेतलेलं आहे, त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर अतिशय चांगले विचार मांडले ते भाई गणेश ढवळे, शर्मिलाताई हंटे, मल्लिकार्जुन गायकवाड, श्री चिमटे, या मेळाव्याचे संयोजक आई दिलीप सोनागरे, जिल्हा चिटणीस मध्यवर्ती सदस्य अय्यारभाई फारुकी, तालुका चिटणीस देवेंद्रभाई जनबंधू आणि माकोटे, सत्कारकर्ते चव्हाण काका, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर काका देशमुख, रमेशभाई तंत्रपाडे, मडगे काका, अप्पा सावंत यांना जी नवीन नियुक्ती दिली ती सर्व मंडळी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, मला याची जाणीव आपण खूप वेळ बसलेला, पण आपण ज्या जिद्दीला आणि उमेदीने या ठिकाणी मोठ्या